हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल. तर आज आपण बनवणार आहे मसाले भात. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे चिरलेला कांदा, टोमॅटो, फ्लावर आणि पोटॅटो. आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेले आहे अद्रक, काही लसूण, 3 ते 4 मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर. आता थोडंसं पाणी टाकून या आपण हे मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपलं वाटलेलं मिक्सचर तयार आहे. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी तडतडली की मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडे शहाजिरे आणि थोडेसे जिरे. जिरे तडतडले की मी त्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता फ्राय झाला की मी त्यामध्ये ॲड करणार आहे कांदा चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊस तर आपण याला फ्राय करून घेणार आहोत. कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण एका साईडला मी इथं पाणी गरम करून घेत आहे. आता यामध्ये आपण ॲड करूया जे वाटलेलं वाटण आहे ते याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित आता मसाला तेलामध्ये फ्राय करून घेऊया. चांगले 3 ते 4 मिनटं हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत ते मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला चांगला फ्राय झाला की त्यामध्ये आपण ॲड करणार आहे टोमॅटो ही व्यवस्थितपणे याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मिठाने हे आपले जे टमाटे आहेत ते लवकर शिजतील आणि मऊ होतील. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे. हे मी 2 माणसांसाठी मसाले भात बनवत आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे गरम मसाला आणि हिंग मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तेही व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आपला कट केलेला फ्लावर आणि कट केलेला पोटॅटो. हे पण व्यवस्थित 2 ते 3 मिनटं आपल्या मसाल्यामध्ये चांगलेच मिक्स करून घेऊया. त्यानंतर इकडे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने. आता धुतलेला तांदूळ आपण हे आपल्या मसाल्यामध्ये टाकूया. तांदूळही चांगला 3 ते 4 मिनटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर एका साईडला गरम केलेलं उकळलेलं पाणी आपण आपल्या भातामध्ये टाकूया. चांगलं आपण हलवून घेऊया. चांगलं आपल्या याला चांगली उकळी आली की आपण याच्यावरती आता झाकण ठेवणार आहोत आणि 15 ते 20 मिनटं आपण हे चांगले शिजवून घेणार आहोत. भात चांगला व्यवस्थित शिजलेला आहे. आपला मसाले भात आता रेडी आहे. चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही त्याच्याबरोबर कोशिंबीर बरोबर हे सर्व करू शकता. धन्यवाद.